ब्रेकमध्ये आपण काय घेतलं होतं? पहिल्या ब्रेकमध्ये आपण काय घेतलेलं होतं? घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघवतेचे राज्य क्षेत्रे, संघराज्य व्यवस्था, नागरिकत्व, घटना दुरुस्ती, मूलभूत हक्क. मला वाटतं 8 चॅप्टर घेतलेत. 9वा आणि 10वा चॅप्टर. 9वा 10वा चॅप्टर काय म्हणतो बघा. 9वा चॅप्टर आहे मार्गदर्शक तत्वे. ओके, पीआयक्यू सुद्धा घेतोय, लक्षात ठेवा. मार्गदर्शक तत्व. दादांनो, मार्गदर्शक तत्वावरती आतापर्यंत किती प्रश्न आलेत? गट ब आणि गट कला मार्गदर्शक तत्वावरती आतापर्यंत बघा 1 2 3 4 5 प्रश्न आलेत. पहिला प्रश्न आलाय ग्रुप सी 2022 23-24 ला मार्गदर्शक तत्व प्रश्न नाहीये. 22 ला प्रश्न आला होता. नाही सॉरी कर्तव्य बोललो. तत्वे. ग्रुप बी 2024 ला प्रश्न होता ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय कुठल्या कलमात आहे? कुठल्या कलमात आहे? कलम 40. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. म्हणजे 2023 ला प्रश्न कसला होता बेटा? क्रम. आपल्या आता 36 ते 51 मध्ये आहेत का नाही? 36 ते 51 कलम नाही विचारली, ह्यातल्या तरतुदी सांगितल्या कलमानुसार क्रम लावा. म्हणजे तुमची कलम पाठ असणं अपेक्षित आहे. कुठल्या कलमात काय आहे हे पाठ असणं अपेक्षित आहे. समजतंय का? 23 ला काय प्रश्न विचारला? ह्या तरतुदी दिल्या आणि ह्यांचा क्रम लावा असा प्रश्न विचारला. मला वाटतं आतापर्यंत हा सगळ्यात ऍडव्हान्स प्रश्न असेल मार्गदर्शक तत्वावरचा. 39 मध्ये किती तरतुदी आहेत? ए बी सी डी ई एफ 6 प्रोव्हिजन्स असतील. कळतंय का? त्यातल्या कुठल्या तरतुदी कलम 39 च्या रिलेटेड आहे असा 19 ला प्रश्न विचारला. 17 ला प्रश्न विचारला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा हे कुठं नमूद आहे? कुठं नमूद आहे? कलम 51 मध्ये. आणि कलम 51 कुठे नमूद आहे? मार्गदर्शक तत्वामध्ये. मार्गदर्शक तत्व उत्तर असेल. आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या 2 भागात आहे? कुठली 2 भाग? प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे. संपले प्रश्न. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला प्रश्न फक्त 2 कलमावर आलाय. कुठल्या 2 कलमावर? 40, 39, 51. डायरेक्ट प्रश्न ह्या 3 कलमावर आलाय. कलम विचारले तर 3च कलम विचारलेत आणि बाकी मग तुम्हाला पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा कुठल्या कलमात आहे रे? पर्यावरणाचं पर्यावरण 48. जनतेचे राहणीमान पोषण आहार सुधारणा 47. अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटक 46. सर्व नागरिकांसाठी समान नागरिक संहिता 44. क्रम लावायचा होता. आता कळलं? अशा पद्धतीने. ओके, कलम 39 मध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत त्यात पण दिलेल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न मी तुम्हाला दाखवलेले आहेत. म्हणजे रिक्वायरमेंट तुम्हाला कळते. चला, भाग कितवा रे? भाग कितवा? 4. कलम 36 ते 51. ओके, खरे डीपीएसपी कुठून आहेत रे? 38 ते 51. मला सांगा, मार्गदर्शक तत्वाचं जसं मूलभूत हक्काचं 7 गट होते तसे मार्गदर्शक तत्वाचे किती गट आहेत? मार्गदर्शक तत्वाचे संविधानात किती गट आहेत? संविधानात गट नाहीत. डोक्यात ठेवा. संविधान मार्गदर्शक तत्वांना क्लासिफाय करत नाही. अभ्यासाच्या सोयीसाठी सामाजिक तत्व नाही का, म्हणजे समाजवादी तत्व, गांधीवादी तत्व, आर्थिक तत्व आणि उदारमतवादी तत्व आणि आंतरराष्ट्रीय तत्व 4 जे वर्गीकरण आहे ना ते आर्टिफिशियल आहे, नॉट कॉन्स्टिट्यूशनल. पर्पज ऑफ दी स्टडी, अभ्यासाच्या सोयीसाठी केलेलं हे वर्गीकरण आहे. कालच्या मेन्सला विचारलं, घटनेनुसार मार्गदर्शक तत्वांचे 3 गटात वर्गीकरण केलंय. आता बऱ्याच लोकांना वाटलं ही तर 4 पाहिजे होतं म्हणून त्यांनी ते चुकीचं दिलं. काय म्हणलं मी? कधी कधी अज्ञान सुद्धा कामाला येतं. अरे यस की नो? बरोबर आहे की नाही? त्यांना काय वाटलं, नाही 3 च्या ऐवजी काय आहे 4 आहे म्हणून हे चुकलं. पण हे चुकलं कशामुळे होतं? घटनेनुसार या शब्दामुळे चुकलं होतं. आणि आयोगाने 3 च्या ऐवजी जर 4 दिला असतं ना, सोपा पेपर म्हणून हे बरोबर टिकून आलं असतं. कळालं का मी काय म्हणतो ते? तर हा काही गोष्टीचा फरक आहे. ओके, असू द्या. डीपीएसपी ची संकल्पना पहिल्यांदा कुठल्या संविधानात आली? स्पेनच्या, नंतर आयर्लंडच्या आणि नंतर भारताच्या. म्हणून भारताचा स्रोत कुठला आहे? आयरिश संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं वाक्य परीक्षेला विचारलं, नॉवल फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, घटनेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये, मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्ये 1935 च्या कायद्यामध्ये ज्या सूचना होत्या त्याच्यासारखी आहेत. ही मेन्सला 1919 म्हणतंय. हे मार्गदर्शक तत्वांना देशात काय आणायच्या? आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही कोणाला आणायच्या? मूलभूत हक्कांना आणायच्या. हे पण लक्षात ठेवा. पोलीस रायवेचे लोकपालनपरी राज्य आणायचंय. चला आता इथनं आपण हे घेऊया. काय घेऊया?
ठीक आहे. तिकडे आपण ना मूलभूत हक्कामध्ये 12-13 कलम घेतलंच नाही का? घेतलं नाही? घेतलं. डायरेक्ट 14ला सुरुवात केली आपण. कुणी मला सांगितलं नाही सर 12-13 घेतलंच नाही तुम्ही म्हणून. तुम्हाला वाटलं हे कमी महत्वाचं आहे असं नाही. काय कलम 12 होतं रे तिकडे? कलम 12 काय होतं? कलम 12 काय होतं? राज्य संस्थेची व्याख्या. कशाची व्याख्या? राज्य संस्थेची व्याख्या. कारण मूलभूत हक्क कोणाच्या विरोधात आहेत? कोणाच्या विरोधात आहेत? राज्य संस्थेच्या विरोधात आहे. मग राज्य संस्थेची व्याख्या तुम्हाला माहित पाहिजे ना. मग कोण कोण येतं त्याचं? कायद्या केंद्राचं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, राज्याचं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, जिल्ह्याच्या 2 बाजू, ग्रामीणच्या 3 संस्था, शहराच्या 3 संस्था. ग्रामीणच्या 3 संस्था कुठल्या? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. शहराच्या 3 संस्था कुठल्या आहेत? नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. घटनात्मक आयोग, बिगर घटनात्मक आयोग. केंद्राच्या राज्याच्या नियंत्रणाखालची इतर प्राधिकरण. इतर प्राधिकरण कोणाला म्हणायचं? सुप्रीम कोर्टाने 3 निकष दिलेत. सरकारसाठी काम, सरकारच्या वतीने काम आणि सरकारचा फायनान्स. म्हणजे सरकारसाठी किंवा सरकारच्या वतीने काम, सरकारचं नियंत्रण आणि सरकारचा वित्त पुरवठा. या 3 निकषात जर एखादी संस्था बसत असेल तर त्याला म्हणतात इतर प्राधिकरण. ओके, काय म्हणतात त्याला? झाली का टेस्ट? ओके, त्याला काय म्हणतात? इतर प्राधिकरण. काय म्हणतात त्याला? इतर प्राधिकरण. एम राईट? मग SBI इथं काय ह्याच्यात येतं? SBI, LIC, ऑल गव्हर्नमेंट बँका, ऑल गव्हर्नमेंट उपक्रम, गव्हर्नमेंटचे सगळे उद्योग येतात. त्याला म्हणतात इतर प्राधिकरण. अपवाद सांगा बरं कलम 12चे. न्यायव्यवस्था, संयुक्त राष्ट्र संघटना, BCCI, NCERT, इस्रो, DRDO, खाजगी संस्था, संयुक्त राष्ट्र संघटना. हे कलम 12चे अपवाद आहेत. कलम 13 राज्य संस्थेने केलेला कायदा. मी काय म्हणलं? राज्य संस्थेने केलेला कायदा जर तुमच्या मूलभूत हक्काच्या विरोधात असेल तर तो कायदा रद्द करण्याचा, तो कायदा बदलवण्याचा अधिकार कुणाला आहे मित्रांनो? सुप्रीम कोर्टाला आहे, हायकोर्टाला आहे. यालाच काय म्हणतात? न्यायालयीन पुनर्विलोकन. यालाच काय म्हणतात? न्यायालयीन पुनर्विलोकन. कलम 13चं टायटल आहे, कलम 13चं टायटल आहे मूलभूत हक्कामध्ये घट किंवा मूलभूत हक्कामध्ये न्यूनीकरण करणारे कायदे. या कायद्यांचं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट काय करू शकतं? न्यायालयीन पुनर्विलोकन करू शकतं. न्यायालयीन पुनर्विलोकन करणं म्हणजे ते घटनात्मक तरतुदीला धरून आहेत का, ते मूलभूत हक्काशी सुसंगत आहेत का, हे बघण्याचा सुप्रीम कोर्टाचा किंवा हे बघण्याचा हायकोर्टाचा अधिकार. म्हणजेच काय मित्रांनो? म्हणजेच काय? न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार. मला सांगा, न्यायालयीन पुनर्विलोकनाची व्याख्या भारतीय संविधानात आहे का? नाही. नाही. तत्व संविधानात आहे का? आहे. हे याला म्हणतात. ह्याचा स्रोत कुठला आहे? ह्याचा स्रोत कुठला आहे? अमेरिकेचं संविधान. कुठलं संविधान? सकाळीच घेतलंय. अमेरिकेचं संविधान. अमेरिकेच्या आणि भारताच्या न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये एक फरक आहे. अमेरिकेच्या मूळ संविधानात न्यायालयीन पुनर्विलोकन नव्हतं. भारताच्या मूळ संविधानात न्यायालयीन पुनर्विलोकन आहे. अमेरिकेचं संविधान 1776-78 ला लिहिलं गेलं. ओके, आणि 1803 ला अमेरिकेमध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू त्यांच्या सुप्रीम कोर्टाने इस्टॅब्लिश केला मार्बरी विरुद्ध मॅन्डेसन खटल्यामध्ये. भारताच्या मूळ संविधानाच्या कलम 13 मध्येच ज्युडिशियल रिव्ह्यूचं प्रिन्सिपल आहे. कलम 32 वापरून तो सुप्रीम कोर्टाकडे जा त्या कायद्याच्या विरोधात, कलम 226 वापरून हायकोर्टाकडे जा, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू करेल. हे कलम 13. येस की नो? पुन्हा ते कायद्याच्या बद्दल 13 सब क्लॉज 1, 50 पूर्वीचे कायदे, 13 सब क्लॉज 2, 50 नंतरचे कायदे, 13 सब क्लॉज 3 कायद्याची व्याख्या, 13 सब क्लॉज 4 कायद्याच्या व्याख्येला घटना दुरुस्ती कायदे काय ठेवलेत? अपवाद. मला कोण सांगेल 13 सब क्लॉज 4चा समावेश कोणत्या अमेंडमेंटने झाला? सकाळी सांगितलं ना, घटना दुरुस्तीमध्ये 24वी घटना दुरुस्ती कोणत्या खटल्याला प्रत्युत्तर म्हणून झाली? गोलकनाथ खटला. व्हेरी नाइस. आया समझ में? असं आहे. ओके, कलम 12 कलम 13 समजलं? ओके, आज 36 ते 51 घेत असताना पहिलं कलम मला शिकायचंय 36. कारण मूलभूत हक्क कोणासाठी आहेत? राज्य संस्थेसाठी आहेत. कोणासाठी आहेत रे? राज्य संस्थेसाठी आहेत. म्हणून पहिल्या कलमामध्ये राज्य संस्थेची व्याख्या माहिती असणं गरजेचं आहे आणि ती व्याख्या कलम 12 प्रमाणे आहे. ती व्याख्या कोणाप्रमाणे आहे? कलम 12 प्रमाणे आहे. कोणाप्रमाणे आहे रे?
कलम 12 प्रमाणे. कलम 37 मध्ये सांगितलंय मार्गदर्शक तत्व ही गैरन्यायी प्रविष्ट असतील पण त्यांना लागू करणं हे शासनाचं कर्तव्य असेल. 37 कळाला दादानो. 38च्या दोन बाजू आहेत, 38-1, 38-2. हे 38-2 मूळ संविधानात नव्हतं, 44 अमेंडमेंट आणलंय. 38-1 मध्ये सामाजिक राजकीय न्यायाने युक्त अशी समाज रचना उभी करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. आणि 38-2 मध्ये सांगितलंय उत्पन्नातली विषमता किमान पातळीवर आणणं, दर्जा सुविधा संधी इथली विषमता नष्ट करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य असेल. 38-2 कळाला? 38-2 कळाला का? इथं फोकस करा, हा मूळ संविधानात नाही. मित्रांनो 39 वरती आपल्याला प्रश्न आलाय. 39 मध्ये 6 प्रोव्हिजन्स आहेत. कोणती प्रोव्हिजन्स कलम 39 चा भाग आहे नाही असा प्रश्न विचारतोय. पाठ पाहिजे त्या 6 तरतुदी. चल सगळ्यात पहिली तरतूद बघ. कुठले रे? स्त्री व पुरुष नागरिकांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क. एस्क्युनो रे. भौतिक संसाधनाचे स्वामित्व व नियंत्रण यांचं समतामूलक वितरण. बी. सी. त्याचं एका ठिकाणी केंद्रीकरण झालं नाही पाहिजे. सी. डी. डी काय सांगते रे? स्त्री व पुरुष दोघांना समान कामासाठी समान वेतन. तुम्हाला माहिती आहे का, मी काल एक न्यूज बघितली, मला लय वाईट वाटलं. नागपूरला आपले कंत्राटी शिक्षक, आशा वर्कर्स हे नाही सगळी लोक कंत्राटी जेवढी कामगार आहेत ना ती सगळी नागपूरला आंदोलनाला बसले त्या अशा थंडीमध्ये. कळते का रे? कारण सरकार म्हणतंय पैसा नाही, प्रायव्हेटायझेशन वाढवायला लागलंय. आणि प्रायव्हेट मधल्या लोकांना किती पेमेंट आहे माहिती आहे ना तुम्हाला? खूप कमी पेमेंट आहे. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या स्कूल कॉलेजमध्ये 2.5 लाख घेणारा शिक्षक आहे आणि तिथंच 25,000 रुपये घेणारा सुद्धा शिक्षक आहे. काम तर तेच करतोय. अरे एस्क्युनो रे. एखाद्या डिपार्टमेंटला 2 लाख रुपये पगार घेणारा आहे, 1 लाख रुपये पगार घेणार आहे आणि तिथंच 10-20 हजारावर काम करणारा सुद्धा माणूस आहे. तेच काम करतंय. एस्क्युनो रे. हे चूक आहे का बरोबर आहे माझं? चूक आहे. हे माय ताई म्हणते माझं बरोबर आहे, माझंच बरोबर आहे. एस्क्युनो रे. यस. कुठं आहे तुमचं समान कामासाठी समान वेतन? साठी आणलं हे बिकॉज ऑफ द प्रायव्हेटायझेशन. मार्गदर्शक तत्व म्हणजे सरकारसाठी आहेत. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. राज्य संस्थेनं धोरण आखत असताना याला धरून धोरण आखली पाहिजे. एस्क्युनो रे. त्यांचा तो अधिकार आहे समान कामासाठी समान वेतन. ठीक आहे, नका बाबानो समान कामासाठी समान वेतन, पण एवढी मोठी दरी तरी नका करू. ती दरी किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करा. 38+2 मध्ये सांगितलंय उत्पन्नातली विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केला पाहिजे, राज्य संस्थेनं प्रयत्नशील असलं पाहिजे. नाही तुम्हाला उत्पन्नातली विषमता नष्ट करता येणार, पण ऍटलिस्ट ती किमान पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करा. मी जाऊ काय राजकारणात? कसं आहे, ह्याला म्हणतात संविधानिक भाषण. ह्याला काय म्हणतात? आणि हे संसदेचा राजदिमडाचा वापर पर्सनल प्रॉब्लेम साठी करतात. मला धमकी आली आणि मला तू काय एवढा लायकीचा आहे का तुला धमक्या द्यायला? जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलंय. मला एकदा द्या संधी. चला 39D समजलं का? हे अशी मार्गदर्शक तत्व वर्क करतात. कशी मार्गदर्शक तत्व वर्क करतात कळालं का? हे अशी वर्क करतात. समान कामासाठी समान वेतन पण नाहीये मित्रांनो, कारण बिकॉज ऑफ द प्रायव्हेटायझेशन. बिकॉज ऑफ द प्रायव्हेटायझेशन माहित आहे? ऑल इंडिया गव्हर्नमेंट जॉब किती आहेत माहित आहे का? तुम्ही एमपीसी सोडून देचाल, घ्या इकडं. 39A. स्त्री व पुरुष कामगारांचं आरोग्य किंवा ताकद, बालकांचं कोवळं वय यांचा दुरुपयोग केला जाऊ नये. नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचं वय क्षमता यास न पेलणाऱ्या उद्योग व्यवसायामध्ये त्यांना शिरणं भाग पडू. मूळ संविधानात नव्हता, 42 अमेंडमेंट आलाय. कळतंय का रे? पोक्सो कायदा हे याचं बेस्ट उदाहरण आहे. कालच्या राज्यसभेला विचारलं पोक्सो कायदा कधी आला? आला का नाही? पोक्सो कायदा इज द एक्झाम्पल ऑफ आर्टिकल 39F. बालकांना निरामय पद्धतीने मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात विकास करण्याच्या संधी व सुविधा दिल्या जाव्या, तसेच बालक व युवक यांना शोषणापासून एस्क्युनो रे आणि नैतिक व भौतिक गरजांच्या उपेक्षापासून काय दिलं पाहिजे? त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. राज्यसभेला 2 पावलं पुढे असतात, मी तुम्हाला सांगितलं ना. 39A समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. एस्क्युनो रे. 42 अमेंडमेंट आहे इथं. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन आहे.
24 ला प्रश्न विचारला. कलम 40 ची अंमलबजावणी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे झाली असा पुढे जाऊन प्रश्न आला तर 73 का 74 का दोन्ही पण 73 व 74 का फक्त 73? फक्त 73. येस की नो रे? 73व्या अमेंडमेंट ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. 74 नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका. येस की नो? हे लक्षात ठेवा. कलम 41 राज्य संस्था स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून नागरिकांना कामाचा हक्क देईल, शिक्षणाचा हक्क देईल, बेकारी, वार्धक्य, आजारपण, विकलांगतेच्या परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य, हे सगळं कलम 41 नुसार राज्य संस्था तुम्हाला देईल, पण स्वतःच्या आर्थिक मर्यादेच्या क्षमतेमध्ये राहून. येस की नो रे? कुठले कुठले हक्क हे तर लिहा. अट लिहा. आर्थिक क्षमता. आई तुम्हाला प्रश्न विचारेल, आर्थिक क्षमतेमध्ये राहून कोणते कोणते हक्क द्यायचे? 1 2 3. कामाचा हक्क, काम, शिक्षण, बेकारी, वार्धक्य इथे ऍड करा वाटलं तर. बेकारी, वार्धक्य, आजारपण, विकलांगता, प्रसूती सहाय्य कलम 42. प्रसूती सहाय्य कलम 42. प्रसूती सहाय्य शासकीय गव्हर्नमेंट मध्ये मॅटर्निटी लिव्ह असतात महिलांना. किती आठवड्यांचे आहेत? 26 आठवडे. 26 आठवडे म्हणजे किती महिने? 6 महिने का? 6 महिने यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. ठीक आहे. कलम 42 काय? कलम 42 काय? कलम 42. कलम 42. कलम 42. कलम 42. येस की नो? काय? कलम 42. चला कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन. कलम 43 आहे कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग करून घ्या. 42 अमेंडमेंट. 43 बी सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन द्या. 97 अमेंडमेंट. ओके. कलम 44 समान नागरी कायदा. मला सांगा समान नागरी कायदा म्हणजे काय? कोण सांगेल मला समान नागरी कायदा म्हणजे काय? समान नागरी कायदा म्हणजे कोण? इकडं 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 थांबा जरा. लेडीज मधनं कोणी पण एक सांगा. समान नागरी कायदा म्हणजे काय सांगा ना. इकडं समान नागरी काय काय? समान नागरी कायदा म्हणजे मॅडम समान नागरी कायदा म्हणजे काय? ए थांबा जरा. मॅडम समान नागरी कायदा म्हणजे काय? एकदम भारी. सर्व नागरिकांना समान संरक्षण. येस की नो रे? यस. कळतं मी भाई? समान नागरी कायदा म्हणजे काय? समान संरक्षण सगळ्यांना. भाई समान संरक्षण. भाई थांबा जरा. समान संरक्षण इकडे माग. सर काय काय? थांबाय का? कळालं का? मला सांगा दादानो समान नागरी कायदा म्हणजे काय? दादांनो इंग्रज भारतात यायच्या अगोदर हा देश कायद्यानुसार चालत नव्हता. भारतीय धर्मग्रंथानुसार म्हणजे विविध ग्रंथ वगैरे होते, मनुस्मृती वगैरे, त्याच्यानुसार हा देश चालायचा. इंग्रज भारतात आल्यानंतर हा देश बघितला असा उघडा देश आणि मग मेकॉलेला भारतात बोलून घेतला आणि इथं कायदे बनवायला सांगितले. मग मेकॉलेनं कायदे संहिता आणली, IPC, जे आता आपण BNS केलंय. आतापर्यंत 1860 पासून तेच वापरत होतो. फौजदारी कायदे एकत्र केले, दिवाणी कायदे एकत्र केले आणि संहिता आणल्या. त्यानंतर प्रत्येक धर्मानुसार वैयक्तिक कायदे होते जे विवाहाला लागू व्हायचे, घटस्फोटाला लागू व्हायचे, वारसा हक्क, दत्तक, संपत्ती याला लागू व्हायचे. प्रत्येक धर्माचे आपापले कायदे होते. इंग्रजांना हेही कायदे एकत्र आणायचे होते आणि सगळ्यासाठी एक समान कायदा आणायचा होता. तोच तुमचा युनिफॉर्म सिव्हिल कोड. समजताय मी काय म्हणतो ते? इंग्रज करणार तेवढं तुम्ही 1857चा उठाव केला आणि इंग्रजांना कळालं कुठे बी हात घाला पण लोकांच्या धर्मात हात घालू नका. धर्मात हात घातल्यावर पळतं या. इंग्रजांनी ते तसंच ठेवलं, ते आजपर्यंत तसंच राहिलं आणि पुन्हा फाळणी झाली धर्माच्या आधारावर, पुन्हा ते तसंच राहिलं आणि आलं 44 मध्ये. समजलं? आपली अशी अवस्था आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांची काय अवस्था असेल?
समान नागरी कायदा समान, ते म्हणतात समान नागरी कायदा लागू करा आणि आरक्षण काढा. घे धन्य. समजलं का? आरक्षणाचा समान नागरी कायद्याचा ह्या जमीन आसमानापर्यंत संबंध नाहीये. पण प्रॉब्लेम काय, माहितच नाही ना लोकांना, माहितच नाही. त्याला फक्त माहित आहे 1.5 GB कसं संपवायचं. तुमची अशी अवस्था आहे, त्या कशा अवस्था असेल रे. म्हणून ही ज्यांची अशी लोक आपल्यावर राज्यकारभार करतायत 500,000 आपल्याला विकत घेऊन. समजलं का? मला सांगायचा उद्देश काय माहिती का, परीक्षेच्या पलीकडे अभ्यास करा MPSCचा. समजतं का मी काय म्हणतो ते? अशी अवस्था आहे आपली. बरोबर आहे की नाही? फक्त मला दाखवायचं होतं या समाजामध्ये काय चाललंय. येस की नो रे? समान नागरी कायदा नीट आहे का? समान नागरी कायदा लागू करणारं भारताचं पहिलं राज्य सांगा. समान नागरी कायदा लागू असणारं देशातलं पहिलं राज्य गोवा. उत्तराखंड म्हणू नका. मग उत्तराखंड आणि गोव्यात काय फरक आहे? काय 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 हे असले लॉजिक लावता तुम्ही. स्वातंत्र्याच्या अगोदरच दादा, गोवाच भारतात स्वातंत्र्याच्या नंतर आलाय. संविधान लागू झाल्यानंतर आलाय आणि तुम्ही असले का लॉजिक वापरता, डेड लॉजिक. गोवा जेव्हा भारतात आला 1961 ला, तेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीज होते. पोर्तुगीजांची संहिता ही पोर्तुगीजांच्या सगळ्या वसाहतीला लागू होते. पोर्तुगीजांचं राज्य असलेल्या देशांवरती, देशातल्या वसाहतींवरती 1967 ला पोर्तुगीज सिव्हिल कोड लावलं. काय लावलं? पोर्तुगीज सिव्हिल कोड लावलं. आणि त्या पोर्तुगीज सिव्हिल कोड नुसार पोर्तुगीजांच्या सगळ्या वसाहतीमधले जे विवाह घटस्फोट आहेत ना, ते सगळे एका कायद्याने रेग्युलेट व्हायचे. आणि मग जेव्हा गोवा भारतात आला तेव्हा पोर्तुगीज संहितेसहित आला. आणि मग गोव्यामध्ये ते सगळं समान नागरी कायद्यानुसार व्हायला लागलं. आणि मग भारताच्या संसदेनं, मला वाटतं 1968 वगैरे असेल, कायदा केला आणि गोव्यामध्ये आपला 44 लागू करण्याऐवजी पोर्तुगीजांची सिव्हिल कोड लागू करायला परवानगी दिली. कारण जे ऑलरेडी आपल्या कलम 44 ला करायचं होतं तेच पोर्तुगीजांची सिव्हिल कोड करत होते. आणि म्हणून गोव्यामध्ये समान नागरी कायदा लागू आहे तो त्यांच्या कायद्यानुसार, पोर्तुगीजांच्या. आजही गोव्यामध्ये आपलं 44 लागू होत नाही. कलम 44 ची अंमलबजावणी करणाऱ्या देशातलं पहिलं राज्य आपलं उत्तराखंड आहे. म्हणून पहिलं राज्य विचारलं तर गोवा सांगा, संविधानानुसार विचारलं तर उत्तराखंड सांगा. कसं आहे जाळंधर संकटाच. समजलं का? ते फाउंडेशन बॅचला कधी तुम्ही येऊ नका. फाउंडेशन बॅचला तुम्हाला गरजच नाही. आता नवी कोण आली ना त्याला सांगायचं पहिलं समाधान कोकाटे, समाधान कोकाटे. लय पाप लागणार तुम्हाला जर माझं नाव सांगितलं नाही तर. तुम्ही त्याला म्हणता भाऊ क्लास लावायची गरज नाही, म्हणजे त्याला अजून 4 वर्ष मागे फेकता. हाय का नाही? त्याला सांगायचं समाधान कोकाटे 1 नंबर क्लास आहे असं सांगा. काय म्हणसाल? 2 नंबर म्हणायचंच नाही. हा चला, कलम 44 कळाला का रे? हे लक्षात ठेवा. चला, कलम 45. कलम 45 सध्या बीजेपीचा अजेंडा आहे. बीजेपी ह्या टर्म मध्ये ते लागू करणारच. ह्या टर्म मध्ये बीजेपी समान नागरी कायदा लावणारच. तुम्ही बघा, कारण बीजेपीच समान नागरी कायदा लावू शकतं, काँग्रेस नाही. बीजेपी समान नागरी कायदा लागू करू शकतं. त्याचं कारण आहे बीजेपी हिंदुत्ववादी पक्ष आहे. समजतंय का? हा, बाकी कोणाचं काय होतंय कळतंय का? त्या मतांशी यांना जास्त काही फरक पडत नाही. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे, त्यांना सगळ्या धर्माची मतं लागतात. समजतंय का? अशी गोष्ट असू द्या, मी तिकडे काही जास्त अनालिसिस करत नाही. पण जर उद्या समान नागरी कायदा लागू झाला तर त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार कलम 25 चा आधार घेऊन. कारण कलम 25 मध्ये सांगितले धर्म ही तुमची वैयक्तिक बाब सांगितली आणि तुम्ही सगळं एकत्र करायला लागला. उद्या जर समान नागरी कायदा लागू झाला तर तो ऐच्छिक ठेवावा लागणार, कंपल्सरी करून जमणार नाही. कारण कलम 25 न धर्म ही तुमची वैयक्तिक बाब सांगितली. येस की नो रे? या असं इंटरप्रिटेशन करायला लागतं. असू द्या, कलम 46 ॲट्रॉसिटी कायदा, ईडब्ल्यूएस रिझर्वेशन हे कलम 46 नुसार आहे. कशानुसार आहे? ॲट्रॉसिटी कायदा. काय सांगितले? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांचं सामाजिक अन्याय आणि शोषणापासून मुक्तता. ॲट्रॉसिटी कायदा. समाजातले आर्थिक दुर्बल घटक यांचं शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन 10% ईडब्ल्यूएस रिझर्वेशन.
कलम 46, कलम 46, कळतंय का रे? 47 मादक पेय व अपायकारक व आरोग्यास अशी अपायकारक अंमली द्रव्य यांच्या सेवनावर बंदी. पण औषधाला वापरता येतं बरं का, 1 टोपण 2 टोपण. ओके, दारूबंदीचं कलम आहे. कशाचं कलम आहे? दारूबंदीचं कलम आहे. एक्साइज PSI. मॅडम तुमचं कलम आहे एक्साइज PSI, कलम 47. कळतंय? कलम 48, कृषी व पशुसंवर्धनाचं आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य काय राहील रे? प्रयत्नशील राहील. कलम 48. 48 हे पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन, वने व वन्यजीवांचं रक्षण. 42 घटना दुरुस्ती. दादांनो, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये DPSP काम करतात, तसेच दादांनो कर्तव्य सुद्धा काम करतात. हे लक्षात ठेवा. पर्यावरणाच्या संदर्भात तरतुदी जशा मार्गदर्शक तत्वामध्ये आहेत तशा मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे जर तुम्हाला 2 तरतुदी विचारल्या तर ह्या 2 तरतुदी तुमच्या समोर असल्या पाहिजे पर्यावरणाच्या रिलेटेड. दादांनो, मला कोण सांगेल, कालच्या युट्यूबच्या लेक्चरमध्येच ते होतं, नाही पहिल्या प्रेडिक्शन मध्ये होतं, मार्गदर्शक तत्वामध्ये एकूण किती घटना दुरुस्त्या झाल्यात? हात वर करा. मार्गदर्शक तत्वामध्ये एकूण किती घटना दुरुस्त्या झाल्यात? किती घटना झाल्यात? 4 का 5? 5 झाल्यात. 5 माहित आहे? 5 झाल्यात. अख्ख्या मार्केटला 4 माहित आहेत, पण ज्याने आपल्याकडे क्लास केला त्याला 5वी माहित आहे. 5वी घटनाविषयी माहित करण्यासाठी ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट वाचावे लागतात. आता आपलं पुस्तक येतंय, त्यात मी सगळं अपडेट केलंय छान पैकी. अजून 2-3 महिने लागेल आपलं पुस्तक यायला. समजताय? सगळं असं बारीक गोष्टी मी अपडेट केल्यात. बघा आता कलम 49, राष्ट्रीय महत्वाची स्मारक, स्थान आणि वास्तू यांचं रक्षण करणं, जतन करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे. दादानो, हे मूळ संविधानात होतं. याच्यामध्ये 7वी अमेंडमेंट झाली 1956 ला आणि थोडा कंटेंट प्लस केला. कळतंय का? थोडा कंटेंट इथं प्लस केला. काय प्लस केला? एखादा वास्तू आहे, नीट आहे का? संसदीय कायद्याने लिहायचंय का तुम्हाला? संसदीय कायद्याने एखादी वास्तू, स्थानक ऑब्लिक स्मारक यास ऐतिहासिक दृष्ट्या, कलात्मक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचं म्हणून घोषित बघा, संसदीय कायद्याने एखादी वास्तू, स्थानक, स्मारक यास ऐतिहासिक दृष्ट्या, कलात्मक महत्वाचं म्हणून घोषित केलेल्या. बघा, हे जरा इथं असं पाहिजे होतं, वाक्यरचना थोडी चुकली. संसदीय कायद्याने, बघा, संसदीय कायद्याने ऐतिहासिक दृष्ट्या, कलात्मक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचं म्हणून घोषित केलेल्या वास्तू, स्थानक, स्मारक यांचे जतन असं पाहिजे होतं. समजलं? हे जे 3 शब्द आहेत ना, हे शब्द हे 3 शब्द हे यासचे, ते कुठे टाकायचे माहिती आहे का? म्हणून घोषित केलेल्या इथं टाकायचे, यांच्या अगोदर टाकायचे, म्हणजे वाक्यरचना पूर्ण होते. समजलं का? संसदीय कायद्याने हे महत्वाचं म्हणून घोषित केलेल्या वास्तू, स्थानक, स्मारक यांचं जतन व संरक्षण असं आहे. समजतंय? ही जी वाक्यरचना ऍड केली ना कलम 49 मध्ये, आज जी तुम्ही वाचता ते आहे, पण ती 7व्या अमेंडमेंट ऍड केलेली आहे. मूळ संविधानात एवढंच होतं. पुस्तकवाल्यांनी हे ऍड केलं नाही म्हणून तुम्हाला 4 माहित आहेत. आता हे ऍड करून 5 सांगायचं. चल ये. समजलं का? कलम 50, न्याय व्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळं ठेवणं.
आपल्याकडे न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ असे 3 ऑर्गन्स आहेत. लिहा 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 लिहा, असू द्या, लिहा. झालं? हा, थांबवा हात आता. ओके. दुपारनंतर तर कंटेंट खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. आता बघा कलम 50 ताई दादांनो, कलम 50 मध्ये सेपरेशन ऑफ पॉवर सांगितलंय. आपल्याकडे शासनाच्या 3 ब्रांचेस आहेत. कळतं का? नवी पेठ, सदाशिव पेठ आणि अजून कुठली पेठ? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि काय रे, न्याय मंडळ. या 2 संस्थांपासून न्यायव्यवस्था वेगळी असणं म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर. एस्क्युनो रे, या 3 ब्रांचेस असाव्यात असं फर्स्ट म्हणणारा कोण? ह्या 3 ब्रांचेस असाव्यात असं म्हणणारा पहिला कोण? अरिस्टॉटल. कोण? अरिस्टॉटल. अरिस्टॉटलचा ग्रंथ आहे द पॉलिटिक्स. आपल्या सिलेबसला राज्यशास्त्र आहे, त्यामुळे हे विचारण्याची शक्यता नाकारत नाही. अरिस्टॉटल द पॉलिटिक्स. त्यानं सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व पहिल्यांदा मांडलं. या तत्वाचा जनक कोण असेल ना? अरिस्टॉटल. अरिस्टॉटलनं पहिल्यांदा या 3 संस्था असाव्यात असं म्हटले. बरोबर नाही? याला ऑर्गनाइज करण्याचं काम त्यांचा शिष्य जॉन केल्विन यांना केलं आणि याला फायनल ऑर्गनाइज करण्याचं काम मॉन्टेस्क्यूनं केलं. कुणी केलं? मॉन्टेस्क्यूनं केलं. विकसित कुणी केलं तर मॉन्टेस्क्यूनं. जसं कोक आणि डायसीचा संबंध आहे की नाही? कोक जनक, डायसी विकसित, तसं जनक अरिस्टॉटल, विकसित मॉन्टेस्क्यू. समजताय का? मॉन्टेस्क्यू, मॉन्टेस्क्यू द स्पिरिट ऑफ लॉज हे त्याचं पुस्तक आहे. आता मला तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला माहिती नाही, बऱ्याच लोकांना हे माहिती नाही. किती लोकांना हे माहिती होतं? हात वर करा. मी तुम्हाला कमीपणा नाही सांगत आहे. हे तुम्हाला का माहिती नव्हतं माहिती आहे का? कारण हे कंबाईनच्या अभ्यासक्रमाला नाही. हे कुणाला माहिती आहे माहिती आहे का? राज्यसेवा मेन्स करणाऱ्या पोरांना. जुन्या राज्यसेवा मेन्सच्या अभ्यासक्रमामध्ये प्रशासकीय कायदा नावाचा एक टॉपिक आहे. कुठला? प्रशासकीय कायदा नावाचा एक टॉपिक आहे. आणि प्रशासकीय कायदा या अभ्यासक्रमा अंतर्गत येतं सत्ता विभाजनाचं तत्व. कळालं का? म्हणून कंबाईन मध्ये राज्यसभेच्या पोरांना जो एज मिळतो ना, तो याच्यामुळे मिळतो. आता कळालं? मी शिकवताना कधीच कंबाईन लेवलचं शिकवत नाही. माझ्या फाउंडेशन बॅचला पण आणि कुठं पण बॅचला कंबाईनची बॅच असली तरी मी राज्यसेवा लेवलचं शिकवतो. कारण माझ्या पोरांनी राज्यसेवेच्या पोरांसोबत फाईट केली पाहिजे. कळतंय का? कारण ही फाईट कोणासोबत आहे? सिनियर सोबत फाईट आहे. एमपीसी मध्ये आपण म्हणतो स्वतःशी स्पर्धा आहे, नाही, बाजूच्या सोबत स्पर्धा आहे. त्याच्यासोबत मला 4 मार्क, त्याच्यापेक्षा मला 4 मार्क एक्स्ट्रा पडली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त मी रनिंग लवकर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. इथं स्वतःसोबत नाही, इतरांसोबत तुमची स्पर्धा आहे. म्हणून याला नाव आहे स्पर्धा परीक्षा. स्वतःचीच परीक्षा नाव आहे का याला? माहित आहे माझ्यावर टीका करतात ही लोक. लय डीप शिकवतो, लय. मला माहित आहे ना, मी परीक्षा दिली आहे. समजतंय का? माझ्या पोरांना तुम्ही विचारा, माझ्या फाउंडेशन बॅच आहे ह्याच्या त्याच्यापेक्षा, त्याच्या नोट्स बघा तुम्ही, हे सगळं लिहून देतो मी. दादा तुला स्पर्धा परीक्षेसोबत करायचीच आहे, प्लस तुझ्या सिनियर सोबत सुद्धा करायची आहे. सिनियर 4-5 मार्क तुझ्यापेक्षा एक्स्ट्रा घेऊन जातो. समजतंय का मी काय म्हणतो ते? तर अशा पद्धतीने आहे हे राज्यसेवा मेन्सचा अभ्यासक्रम आहे. आता मी सध्या डिस्क्रिप्टिव्ह नाही चालू केलं, पण याच्या अगोदर फक्त राज्यसेवा मेन्स शिकवायचो. राज्यसेवेच्याच बॅच मध्ये मी कंबाईनच्या पोरांना बसवून शिकवायचो. वेगळी मी कंबाईनची बॅच कधीच घेतली नाही. समजतंय? तर अशा पद्धतीने आहे अरिस्टॉटल द पॉलिटिक्स. समजतंय का मी काय म्हणतो ते? हे सगळं गोष्ट आहे. लक्षात. ह्याला म्हणतात सत्ता विभाजन, याला म्हणतात सेपरेशन ऑफ पॉवर. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, म्हणजे ह्या 2 शाखांपासून बघा सेपरेशन ऑफ पॉवर हे तत्व आपण अमेरिकेकडून घेतलंय.
बघा सोर्स मध्ये, बरोबर नाही? पण अमेरिकेत आणि आपल्यात फरक असा आहे, अमेरिकेमध्ये तिन्ही ब्रँच एकमेकांपासून वेगळे आहेत. तुम्हाला माहित आहे आपल्यात मंत्री मंत्री म्हणजे कार्यकारी मंडळ, आपला मंत्री इथून येतो, कायदे मंडळात पहिल्यांदा निवडून येतो आणि मग कार्यकारी मंडळात येतो. जर डायरेक्ट कार्यकारी मंडळात आला तर 6 महिन्यात त्याला कायदे मंडळात निवडून यावं लागतं. 100% बरोबर आहे. अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये जे खासदार असतात ते मंत्री होत नाहीत. अमेरिकेमध्ये जो खासदार होतो तो मंत्री होत नाही आणि जो मंत्री होतो तो खासदार होत नाही. एक व्यक्ती कुठल्या तरी एका ब्रँचचा सदस्य, येस की नो, ह्याला म्हणतात अमेरिकेतलं 24 कॅरेट सेपरेशन ऑफ पॉवर. आपल्याकडे असं नाही. आपल्याकडे हे दोन्ही एक आहे आणि हे दोघांपासून हे वेगळं आहे. भारतानं सगळं सोयीनुसार घेतलंय. येस की नो रे? चलो मिलेंगे कब इस पे चर्चा करने के लिए. समजला का? कलम 50 दादा कलम 51 जे आहे ना 51, कालच्या मेन्सला खूप सुंदर असा प्रश्न कलम 51 वर आलाय. विनाकारण काही बी लॉजिक लावत बसायचं नाही. युट्यूबला संभाव्य देत असताना माझं आतापर्यंत एकच संभाव्य चुकलंय कालच्या राज्यसभेचं. कुठलं माहितीये का? हा, ते संविधानवादाचं. काय? संविधानवादाचं. एकच आतापर्यंत माझं संभाव्य चुकलंय, पण तरी मी सेकंड आन्सर कीवर होप्स ठेवून आहे. कारण संविधानवाद पहिल्यांदा कुठे जन्माला आला? ब्रिटनमध्ये. पहिल्यांदा कुठल्या संविधानात लिहिला गेला? अमेरिकेत. आणि प्रश्न काय विचारला होता? पहिल्यांदा कुठल्या देशामध्ये त्याचा उगम झाला? ब्रिटन. कुठे बी काढून बघा, 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे. पण त्यांनी संविधानाच्या अँगलनं प्रश्न दिला, माझी काय चूक? पण सेकंड आन्सर कीवर मी डिपेंड आहे. समजतंय मी काय म्हणतो ते? आता जो मेन्सला कलम 51 विचारला, बऱ्याच आमच्या मास्तरांचं पण चुकलं. दादानो कलम 51 मध्ये 4 प्रोव्हिजन्स आहेत. किती प्रोव्हिजन्स आहेत? 4 प्रोव्हिजन्स आहेत. या 4 प्रोव्हिजन्स ऍज इट इज परीक्षेत येतात. समजतंय? ह्याचा अर्थ, ह्याचं लॉजिक असलं काय विचारात घ्यायचं नाही. ह्या 4 प्रोव्हिजन्स जर जशाच्या तशा दिसल्या तरच ते बरोबर समजायचं. आयोग ह्यातनं एखादा तरतुदीचा काहीतरी वेगळा अर्थ लावतं आणि इथं तरतूद लिहितं आणि आपल्याला असं वाटतं हा इंटरप्रिटेशन असेल. तसं नाही. ह्या 4 तरतुदी जशाच्या तशा परीक्षेत दिसल्या पाहिजे. कालच्या मेन्सला प्रश्न आलाय कंबाईनच्या आपल्या. ओके. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षांचं संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रामध्ये संबंध न्यायसंगत सम्राट राखण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कायदा व आधारभूत राखण्यासाठी, आंतरराष्ट्रीय तंटे लवादामार्ग सोडवण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल, राज्य संस्था प्रयत्नशील असेल. याचाच एक भाग म्हणजे पंचशील करार. आणि ज्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न आला, राज्यसेवा याच्या पुढे जाते, कंबाईनीतच थांबते. मी काय म्हणलं? राज्यसेवा याच्या पुढे जाते, कंबाईनीतच थांबते. लक्षामध्ये? चला दादांनो, मार्गदर्शक तत्वांचं वर्गीकरण किती गटात केलंय? 4 गटात केलंय. पण इथे लिहिलंय का कृत्रिम वर्गीकरण वगैरे? इथं खाली लिहिलं असेल कुठेतरी. नाही नाही वय, तिथं लिहा बरं का, हे कृत्रिम वर्गीकरण आहे. लिहा. अभ्यासाच्या सोयीसाठी केलं गेलेलं वर्गीकरण आहे. लिहा. हा, अरिस्टॉटल बायो मधलाच. अरिस्टॉटल मध्ये अरिस्टॉटल बायोलॉजी मधला का? हो, अरिस्टॉटल बायोलॉजी मधलाच. अरिस्टॉटल हा द फादर ऑफ पॉलिटिक्स आहे. ये इकडे. समाजवाद. समाजवाद म्हणजे काय? समाजामधले वाद म्हणजे समाजवाद. बरोबर आहे की नाही? बरोबर म्हणतात. समाजवाद. मग दळणवळण काय? दळण घेऊन जाताना लागणारे वळण. ठीक आहे. समाजवाद ही एक प्रकारची काय आहे? विचारधारा आहे. आणि या ज्या विचारधारेचा त्याच्यावर प्रभाव आहे त्याला त्याच्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेला आहे. ओके. समाजवाद, उदारमतवाद, गांधीवाद आणि आंतरराष्ट्रीय. काही करेक्शन असतील इथं. 38.1, 38.2, 39 मधले सगळे कलम 41, 42, 43, 43 हे 43 बी, 47. उदारमतवाद 40, 40 इकडे खाली गांधीजींकडे घ्या, 40 खाली घ्या, 44 वर घ्या. टायपिंग मिस्टेक आहे.
इथं 44 करा, इथं 40 करा. 51 इथनं कट मारा. 51 खाली घेतला इथं. 43, 46, 47, 48, 45, 48 हे 49, 50 परीक्षेला येतं. व्हेरी IMP. कोणती तत्व समाजवादी आहेत, कोणती तत्व उदारमतवादी आहेत, कोणती तत्व गांधीमध्ये आहेत, कोणती तत्व आंतरराष्ट्रीयवादी आहेत. फिक्स परीक्षेला प्रश्न येतो. ओके, चला लक्षात ठेवा. व्हेरी IMP म्हणून मी दिलंय. चला मित्रांनो, नवी मार्गदर्शक तत्व सांगा बरं. 7व्या अमेंडमेंटनं काय आलं? सॉरी, हा 7वी करी, किती अमेंडमेंट आहे? 7वीच आहे का? 7वी अमेंडमेंट आहे ना ही. कलम 49च्या व्याख्या बदलली. आता मग काय सांगितलं तुम्हाला मी? हा पहिलं 42 न काय आणलं रे? 39 छोटा F, बरोबर का? 39 कॅपिटल ए, त्यानंतर 43 ए, 48 ए. आता ही 4 बरोबर. हा त्यानंतर 44 न काय आलं रे? 38 बी नाही, 38 2 बरं बी चालतं, ए बी म्हण, काय अडचण नाही. हा त्यानंतर मित्रांनो 45 न काय आलं रे? सॉरी 86 न 45 आलं ना. 86 न काय आलं? 45 न्यू 45. आणि 5वं 97 न काय आलं रे? 43 बी. 5 घटना दृश्य नीट करा. आताच लिहून दिलं तुम्हाला मी. 7व्या अमेंडमेंट 42 न 39 F बालक युवकांचं, 39 हे मोफत कायदेविषयक सहाय्य, 43 हे व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, 48 हे पर्यावरण वन्यजीव, 44 38 2 विषमता किमान पातळीवर आणणं, दर्जा सुविधा संधी इथली विषमता नष्ट करणं, उत्पन्नातली किमान पातळीवर आणणं. हे आता हे 0 ते 6 वाला ना. हा 45 कसा 0 ते 6 वाला, कारण 6 ते 14 पुढचं तिकडे गेलं ना मूलभूत हक्कात. आणि 43 बी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं. हे कोणाची जबाबदारी आहे? बोल ना. हा एखादं इकडे तिकडे जातं, एखादं इकडे कॉमन आहे, एखादं. क्लिअर झालं का? इथे काय प्रॉब्लेम आहे का? 5 अमेंडमेंट सांगायच्या. एखादा जेव्हा तुम्हाला विचारतो दादा मार्गदर्शक तत्वामध्ये किती अमेंडमेंट झाल्या, त्याच्यात त्याला 5 अपेक्षित असतं, त्याच्याशिवाय तो विचारतच नाही. कुठल्या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनला गेला इकडे, आता ऑफलाईन डिस्कशन मला वाटतं कोणाचं होतच नाही. झालं तर काही काही लोक असे तुम्हाला कॅच मध्ये करण्यासाठी विचारतात किती अमेंडमेंट झाल्या, तुम्ही आता 4, मग तो मोठेपणा करून सांगतो 5. समजलं का? चला ओके. भाग 4च्या बाहेरची किती आहेत? 4च्या बाहेरची 3 आहेत, आणि 3च्या बाहेरची किती आहेत? 4. बघा इथं -1 आहे, इथं +1 आहे. जुगाड. चला आणि अजून एक सांगू का? 3 आहेत का नाही? सगळ्याच्या इनिशियलला 3 आहे. कशी काय ट्रिक्स? 335, 350, 351, बरोबर का? सेवा व पदे तुम्हाला माहिती आहे का? 16(4)A हे या कलमाची अंमलबजावणी आहे. SC ST ला प्रमोशन मध्ये आरक्षण हे 16(4)A मध्ये आहे, आणि 16(4)A हे कलम 335 नुसार आहे. एवढं इंटरॅक्शन करावं लागतं कलम मार्गदर्शक तत्वांचं आणि मूलभूत हक्कांचं. कारण आजची मार्गदर्शक तत्व उद्याचे मूलभूत हक्क आहेत. आजचे विद्यार्थी उद्याचे अधिकारी, तसं आजची मार्गदर्शक तत्व उद्याचे मूलभूत हक्क. कारण मार्गदर्शक तत्वानं का आपण ह्यांना मार्गदर्शक तत्वामध्ये टाकलं? कारण जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सरसकट सगळं देणं शक्य नव्हतं, म्हणून जे लगेच देणं शक्य आहे. कारण जेव्हा आपण सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली या बाबतीमध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्याच्या बाबतीत समिती स्थापन केली होती. सगळ्यात मोठी समिती होती, 68 मेंबरची समिती होती. या समितीने आपला जेव्हा अहवाल दिला तेव्हा अहवाल 2 भागामध्ये दिला गेला होता. एक आर्थिक तत्व आणि दुसरं राजकीय तत्व. आर्थिक तत्व मूलभूत हक्क म्हणून द्यायचे असतील तर मोठ्या प्रमाणावरती वित्त लागणार होतं, पैसा लागणार होता. आणि तेव्हाच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशाकडे तेव्हा फायनान्स नव्हतं, आणि कलम 41 लागू केला त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी सांगितलं जशी जशी सरकारची आर्थिक क्षमता येत जाईल तसं तसं हे लागू करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य सांगितलं.
आणि जे लगेच देणं शक्य आहे ते मग भाग 3 मध्ये आलं मूलभूत हक्काच्या बाबतीत. कलम 14 लागू करायला काय पैसे पडतात काय? कलम 15 लागू करायला काय पैसे लागतात काय? 16 लागू करायला काय पैसे पडतात काय? कोणतं मार्गदर्शक मूलभूत हक्क लागू करायला पैसे लागतात? पण प्रत्येक मार्गदर्शक तत्व लागू करायला पैसे लागतात. येस की नो? म्हणून ह्याला भविष्यात द्यायचंय, हळूहळू द्यायचंय, टप्प्याटप्प्याने द्यायचंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलंय की नुकतीच जन्माला आलेली राज्य संस्था आहे, तिला जर काम करण्याची वेळ काळ याची जर मोकळीक दिली नाही तर ती लोकांच्या अपेक्षाच्या ओझ्याखाली दबून जाईल. आणि म्हणून हे गैरन्याय प्रविष्ट ठेवलं. याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही, म्हणून हे गैरन्याय प्रविष्ट आहेत. सरकारच्या मर्जीवर ठेवलेत. एवढं मर्जीवर ठेवलं की सरकार याच्याकडे बघतच नाही. कळतंय का? अशी गोष्ट आहे. हा, बंद पडलं काय? चालू आहे काय? हा, समजलं का? तर अशी पद्धत आहे. बरोबर आहे की नाही? मला लय तळमळ वाटते, कारण याची अंमलबजावणी झाली पाहिजे मार्गदर्शक तत्वांची. समजतंय का? बेकार परिस्थिती आगामी काळात तर आपण खूप बेकार परिस्थितीमध्ये ढकलले जाणार आहोत. समजतंय का? कारण सरकार स्वतःचा पैसा हे लागू करण्यासाठी वापरत नाही, वेगळंच काही बी करण्यासाठी वापरतंय. नाही नाही, खरं सांगतो तुम्हाला, भयंकर. आज हे प्रायव्हेटेशन का वाढतंय? कारण बजेटच्या 50% पेक्षा जास्त खर्च हा सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारी करण्यासाठी जातो. माहित आहे का? बजेटचा 50% पेक्षा जास्त 53-54% खर्च हा फक्त गव्हर्नमेंटच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या पगार करण्यासाठी जातो. आणि म्हणून सरकार एकदम जागा काढत नाही. तुम्हाला माहित आहे का? आता इथं आपल्या पुणेमध्ये क्लर्क म्हणून बरीच आपली मुलं मुली लागलेत. सत्काराला माझ्याकडे आली होती ऑफिसला. ते सांगता सिनियर असे बोलत होते की आम्हाला किती दिवस झालं 4-5 एका ऑफिसला 4-4, 5-5 क्लर्कची गरज आहे. तिथं एक क्लर्क भरलाय. 4-4, 5-5 क्लर्क आजही कंत्राट आहेत. माहितीये का? हे इंटरनल वास्तव आहे, तुम्हाला कळतच नाही, मलाही कळत नाही. ऑन कॅमेरा बोलतोय. कळतंय का? प्रायव्हेटायझेशन. काय? प्रायव्हेटायझेशन. कळतंय का? हे काय म्हणतात? 1 लाख तुम्हाला देण्यापेक्षा 1 लाखात 10 कर्मचारी काम करतायत. नोकर कपातीचं धोरण हे लावतायत. अरे नोकर कपात करायची गरजच नाही. तुम्ही फक्त तो पैसा आहे ना निवडणुकांसाठी वापरू नका. कळतंय का? सरकार तिजोरीतल्या पैशाने निवडणुका लढवतं आणि म्हणतंय आम्हाला पैसे नाहीत, हे नाहीत, ते नाहीत. तुम्हाला अरे तसं नाही रे, येड्यात काढते आपल्या येड्यात. कुणी बी असू द्या, हे आजची काय न महागाई झालेली काय न उद्या येणारी काय, येड्यातच काढतात आपल्या जनतेला. कारण आमची जनता काय करते? घे नोट हान वोट, घे नोट हान वोट. अरे अशी आमची लोकशाही आहे, माहिती आहे का? अरे दादांनो, तुम्ही न्यूज बघा, त्या नागपूरला किती कंत्राटी कर्मचारी यार बिना अनापाण्याचे बसलेत. माहिती आहे का? किती बिना अनापाण्याचे बसलेत. जेवढा सरकारी कर्मचारी काम करतो ना त्या 5 पट ते प्रायव्हेटवाले काम करतात. कारण त्यांना माहित असतं काम नाही केलं तर काढून टाकतील. एकदा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट झाला का रे, काढणं कुणालाच शक्य नाही. माहिती आहे का? तुम्ही जर महिनाभर कामावर नाही गेला ना, तुम्हाला मेमो येतो, मेमो, हजर राहा. हा, मेमो येतो पहिला, लगेच काढून टाकत नाहीत. कळतंय का? परत 2-4 दिवस जायचं आणि सीट टाकायची, परत यायचं महिना 2 महिने पेटत अभ्यास करायचा. परत एक मेमो येतो, परत जायचं 4 दिवस आणि परत यायचं इकडे अभ्यासाला. आजारी आहे, तुम्हाला कुणीच काढू टाकू शकत नाही. आणि टाकले की लगेच मॅट आहे, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, भारतीय संविधानाच्या कलम 323A नुसार तिथं लगेच मॅट मध्ये म्हणायचं हो माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आता लगेच तुझ्या बाजूने निर्णय. एवढं शासकीय कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची प्रक्रिया अवघड आहे. आणि प्रायव्हेट मध्ये उद्यापासून येऊ नका झालं. ओ समजलं का? ही गोष्ट आहे. सरकारला प्रायव्हेटवाली समजताय? सरकारी कर्मचारी हा फक्त चौकटीतलंच काम करतो. कधी 5 झाले काय निघाला. समजलं का? मला सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे का? हे 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 मार्गदर्शक तत्व. कळतंय का मी काय म्हणतो ते? असं कोण म्हणलं होतं हे जे जर लागू केलं तर देश पृथ्वीवरला स्वर्ग बनेल? समजलं? खरंच आहे, याच्यात एवढी ताकद आहे. पण सरकार हे लावत नाही. असू द्या, काय अडचण नाही. फक्त मला सांगायचं काय होतं माहिती आहे का? तुम्ही अवेअर व्हा, तुम्ही अवेअर व्हा, आपण अवेअर होऊ. बरोबर आहे की नाही? अशा पद्धतीने चला 335, 350 आणि 300
51. फक्त चुकीच्या माणसांना समर्थन देऊ नका कधी. इथनं पुढे इलेक्शन मध्ये जेव्हा मत टाकायची वेळ येईल ना, तेव्हा मत टाकत असताना चुकीच्या माणसाला कधी मत टाकू नका. भले आपण दिलेलं मत तो व्यक्ती नाही निवडून आला तरी चालेल, पण चुकीच्या माणसाला आपलं मत हाणायचं नाही. समजतंय का? हा, तर ती गोष्ट आहे. चला, 350 आहे भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची सोय. कोणत्या मंडळ आहे? 7वी. 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व. चला, कर्तव्य. ही तर परीक्षेला प्रश्न येतोय. कालच्या मेन्सला आला, तुमच्या कालच्या मेन्सला प्रश्न आला, मेन्सला. समजतंय? चला, कारण मेन्सच्या अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शक तत्व स्पष्टपणे नमूद आहेत. ओके, चला. केसीवीर ध्येय आणि आकांक्षांचं घोषणापत्र. यामागील खरा येतो भारताला पोलीस राज्य नव्हे तर लोककल्याणकारी राज्य बनवणं आहे. राजकीय लोकशाहीपासून वेगळे असलेली आर्थिक लोकशाही. के. एम. पणीकर आर्थिक क्षेत्राचा समाजवाद. MC छागला सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश. या तत्वांच्या अंमलबजावणी देश पृथ्वीवरला. BN राव मार्गदर्शक तत्व यांचे राज्य नैतिक तत्व आहेत. त्याच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे. पालखीवाला आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी हे सर्वोत्तम उपाय आहे. आयव्हरी जेनिंग्स पवित्र आकांक्षा. ॲलन ग्लॅडहिल शासनाला काहीतरी करण्यासाठी दिलेल्या ह्या विधायक सूचना. सिंघवी घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं, जनतेच्या मतावर असलेलं सरकार याच्याकडे डोळे झाक करू शकत नाही, आणि जर केलं तर जनता त्याच्याकडे डोळे झाक करेल. समजतंय का? ऑस्टिन सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे येण्याकडे रोख. केटिशा बँकेच्या सोयीनुसार वटवता येणारा चेक. भावनांची केराची टोपली. कृष्णमाचारी हे टीका आहेत. इथनं पुढे टीका आहेत. 9 वर्षाचा निश्चय जो दुसऱ्या दिवशी मोडला जातो. कळतंय? घटनात्मक संघर्ष निर्माण करणाऱ्या तरतुदी. के संतानम. झालं? चलो, कर्तव्य. समजलं का? चलो, कर्तव्य. कर्तव्य घ्या. मूलभूत कर्तव्य. घटनेच्या मूळ घटनेत त्यांचा समावेश का नव्हता? सोव्हिएत रशियाकडून घेतली. दादांनो, समाजवादी देश आणि भांडवलशाही देश. समाजवादी देशामध्ये मूलभूत कर्तव्य असतात, पण स्वतंत्रपणे नसतात. समाजवादी देशांमध्ये मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कामध्येच गृहीत धरलं जातं. येस की नो? मी काय म्हणतोय? मग भारत हा समाजवादी देशांनाच फॉलो करणारा देश आहे. आमची विचारधारा समाजवादीच आहे, बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही मूलभूत कर्तव्यांना मूलभूत हक्कामध्येच गृहीत धरलं होतं, स्वतंत्रपणे दिलं नव्हतं. पण इंदिरा गांधींना एमर्जन्सीमध्ये असं वाटलं की लोक आपली कर्तव्य विसरलेत, लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यासाठी त्यांनी सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली 76ला. आणि सरदार स्वर्णसिंग यांना सांगितलं की कशा पद्धतीने लोकांना मूलभूत कर्तव्य लागू करता येईल याचा अभ्यास करा. सरदार स्वर्णसिंग यांनी जनतेला मूलभूत कर्तव्य लागू करण्याचं समर्थन दिलं. घटनेत नवा भाग नव कर्तव्य टाका असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग त्याच आधारे 42वी अमेंडमेंट झाली. भाग 4A 51A ज्याच्यात 10 मूलभूत कर्तव्य आली, 6 स्वर्णसिंग यांची, 4 इतर, अशी 10 कर्तव्य 42वी अमेंडमेंट आली. 11वं कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 आलं. क्लिअर झालं? याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही. कर्तव्य प्रश्न का आलाय? ग्रुप सी प्री 2022 ला आलाय. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य आली? कोणती? देवराज, करणसिंग, स्वर्णसिंग, कृपलानी. कुठली समिती? स्वर्णसिंग. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 11वं कर्तव्य आलं? कोणती? भारताची संप्रभुता, एकता, अखंडतेचं रक्षण करणं. हे कितवं कर्तव्य आहे आपलं? हा, कितवं कर्तव्य आहे? हा, कुठं आहे? कर्तव्यात आहे सांगितलंय. कळतंय? असं आहे. ओके मित्रांनो, भांडवलीशाही देशांमध्ये मूलभूत कर्तव्य असतात का? नसतात. अपवाद जापान. जापान असा भांडवलीशाही देश आहे ज्याच्या मूलभूत कर्तव्य आहेत. तुम्हाला ग्रुप बी 2019 ला प्रश्न आला, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी आहे? अमेरिकेच्या नाही, कॅनडाच्या नाही, फ्रान्सच्या नाही, जापान. उत्तर समजलं? चला, ओके. सरदार स्वर्णसिंग समिती 76 वगैरे वगैरे हे बघून घ्या सगळं. 4A 51A 10 6 4. ओके, हे करून घ्या बरं का, कारण आता नवीन पॅटर्न यायला लागलेत. राज्यसेवेला आला होता, ह्यातले शब्द घेतय. ह्यातले काय घेतय? ABCD हे शब्द घेतय कर्तव्यातले.
आणि म्हणताय पुढीलपैकी कोणते शब्द मूलभूत कर्तव्याशी संबंधित नाहीत. राज्यसेवेला पॅटर्न आलाय, कंबाईनला वेळ लागणार नाही, म्हणून कर्तव्य वाचून घ्या, पाठ करून घ्या. चला बघा बरं एकदा, वाचा. का रे, घटनेचं पालन करून तिचा आदर्श व संस्थाचा आदर, तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणं, जेव्हा आपल्या स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या आदर्श जोपासना करून त्याचं अनुसरण करणं, भारताचं सार्वभौम एकता व एकात्मता उन्नत ठेवणं, त्याचं रक्षण करणं. सी, समजतंय का? हे तुम्हाला कधी प्रश्न आलाय रे? ग्रुप सी 2021 ला. हे याचा उल्लेख कोणत्या तरतुदीत आहे असा प्रश्न विचारलाय. उद्देश पत्रिका, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क. कुठे आहे? मूलभूत कर्तव्यात आहे. समजतंय का? देशाचं संरक्षण व आव्हान केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन सर्व जनतेमध्ये सामाजिक व बंधुभाव सोडे लावणं, स्त्रियांच्या प्रतिष्ठाला उणेपण आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं. समजतंय का? पुढे बघा, आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणं, वने, सरोवरे, नद्या, वन्यजीव सृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरण. आलं का 48 याला? समजलं का? विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणं, आणि हेच आम्ही करत नाही. अंधश्रद्धा, या बाबाने एवढ्याला लुटलं, त्या बाबाने तेवढ्याला लुटलं. एका इंजिनियरला किती कोटीला लुटलं रे मागच्या आठवड्यातच? 10 कोटीला. अमेरिकेत कमवून आला आणि भारतात गमवलं. समजताय का? चुकीचं आहे हे, कळतंय का? एक आता दुसरी केस अशी मीडियाला ऐकली की एक माणूस होता, नवरा बायकोची भांडणं करणी केली म्हणून तो एका बाबाकडे गेला, कळतंय का? आणि त्यानं काय केलं, काय केलं? बायकोच घेऊन गेला बाबा ते, म्हणजे याला कायमचा टेन्शन मुक्त केला. ते बाबा म्हणला तुझ्यावर करणी केली बायकोनं. कसं कसं हाणून घ्यावं मला तर काय कळतच नाही. सांगा, विज्ञानिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावाद. हो काय रे बाबानो, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. बरोबर आहे की नाही? राष्ट्र सतत उपक्रम व स्थिती यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या क्षेत्रामध्ये तू स्वतःची उत्तमता संपादित केली पाहिजे. आणि हे 11वं कर्तव्य. पहिली 10 कर्तव्य सगळ्यांना लागू आहेत, सगळ्या भारतीयांना लागू आहेत. 11वं कर्तव्य सगळ्या भारतीयांना लागू नाही. कुणाला लागू आहे? ज्यांची मुलं 6 ते 14 वयोगटाचे आहेत त्यांना. तुम्हाला नाही, मला बी नाही. चला, कुणासाठी आहे ते? बघ नाही, त्या पालकांचं कर्तव्य सांगितलंय. कुणाचं? 6 ते 14 वयोगटातील. बरोबर का? मूलभूत कर्तव्याची वैशिष्ट्ये काय रे? त्यांचं 2 गटात वर्गीकरण केलंय, नैतिक आणि नागरी. परकीयांना लागू आहेत का? परकीयांना लागू आहेत का? नाही परकीयाला लागू. आणि न्यायपृष्ठ आहेत का? एक चार्ट देतो छोटा आणि आपण थांबूयात. मित्रांनो, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. ताई दादांनो इकडे लक्ष द्या. भाग कितवारे? 3रा. भाग कितवारे? 4था. 4 ये. चला, स्रोत कन्फ्यूज होतो आपण. अमेरिका, आयरिश, रशिया. स्वरूप न्यायप्रविष्ट, गैर न्यायप्रविष्ट, गैर न्यायप्रविष्ट. ओके दादानो, उपलब्ध.
भारतीय प्लस परकीय, भारतीय पण राज्य संस्थेसाठी आहे आणि फक्त भारतीय. बेसिक तरी फरक तुम्हाला माहित असला पाहिजे. समजतंय का? एक्झाम मध्ये विचार करायचा नाही, आधीच विचार करून ठेवायचा. एका बी जीएसच्या प्रश्नाला विचार करायची वेळ नाही आली पाहिजे, एवढं परफेक्ट जीएस वर काम करायचं. पाठांतर हा कंबाईनचा सगळ्यात मोठा रोल आहे. पाठांतर राज्यसेवेला पाठ नसलं तरी चालतंय, कारण एका प्रश्नाला 2 मिनिटं असतात. तुझा सेकंदावर खेळ आहे. तुझा कशावर खेळ आहे? सेकंदाचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे. समजतंय का? आय एस ओमकार पवार आहे बघा नाशिकचा, तो लय आता फेमस झाला. तर त्याचं ट्विट आहे बघा, कळतंय का? मी यूपीएससी पास झालो, राज्यसेवा पास झालो, पण मी कंबाईन पास नाही झालो. समजलं का? भयंकर गोष्ट. त्यामुळे कुठल्या परीक्षेला कमी समजू नका, हे त्याचं सांगणं होतं. भयंकर आहे, कारण प्रत्येक परीक्षेची एक रिक्वायरमेंट वेगळी आहे. काय काय लोक कुंपणावर बसतात, मी राज्यसेवा बी करीन, मी कंबाईन बी करीन. नाही जमत. कुंपणाचे काटे असे घुसतील ना, तेव्हा कळेल मग. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे ह्याची जोपर्यंत क्लॅरिटी तुमच्याकडे नसेल ना, तोपर्यंत आयुष्यात तुम्हाला जे इच्छित आहे ते कधीच मिळत नाही. कधी पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय एवढं ठासून सांगतोय, मला कमी वयात कळालं मला काय पाहिजे. समजतंय? कळतंय का? मला शिकवायला लय आवडायचं. मी 9वी-10वीला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यापासून मी क्लास घेतोय. तेव्हा होम ट्युशन घ्यायचो, कॉलेजला असताना 9वी-10वीचे घ्यायचो. मला शिकवायला लय आवडायचं. मी एमपीसी मधनं बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो. खरं सांगतो तुम्हाला. हा, मला हे सापडलं, लय आनंद आहे. सकाळी 8 ते रात्री 12 मला कुणीच थकवू शकत नाही, कारण माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. अजून मी 4 वाजेपर्यंत नॉनस्टॉप शिकू शकतो. किती वाजता येणार माघारी सांगा? माघारी किती वाजता येणार? स्टॉप करा. सोल्जर. मनापासून करा, फक्त मला काय म्हणायचं माहिती का, मनापासून करा.